विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय महाराज की जय संतन की जय विठ्ठल 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 अर्धक्षण घडता संताची संगती, अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा. संत संग देई संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई. संत संग देई संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. जनार्दनाचा एका करुणावचनी, करी विनवनी पायापाशी. संत संग देई संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. जन्मादिस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्, तेणे ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजोवारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा, धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. अपार अमुपा पांडुरंग, अपार अमुपा पांडुरंग, अपार अमुपा पांडुरंग. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं. विदिन्द्राधिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या, गाते श्रुते आणि पाहते चतुर्विनोदी दुश्चित्ते. सोमभावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवणी. करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावे घ्यावे माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा. संत संग देई संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. वारकरी संप्रदायाचं शांतीचं वैभव, प्रासादिक कृपेने ज्यांचं जीवन युक्त आहे, जगद्गुरु प्रतिष्ठा पैठण क्षेत्रवासी शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा फार गोड अभंग आहे. प्रस्तुत अभंगात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आपल्या पारमार्थिक प्रगतीकरिता संतांच्या संगतीची अपेक्षित अशी याचना या अभंगातून व्यक्त केली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. श्री क्षेत्र खडांगळी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या गावचा हा वार्षिक महोत्सव आहे. 154वे वर्षे सप्ताहाचं म्हणजे किती जुनी परंपरा आहे. जुन्या वारकऱ्यांचे खरं तर या गावावर फार उपकार आहे. ज्या वैष्णवांनी वारकऱ्यांनी हा उत्सव एवढ्या कालावधीपासून सुरू केलेला आहे आणि आज नवी पिढी नवे वारकरी आमच्या यामध्ये एकत्रित येऊन हा उत्सव चालवत आहे. अशा या पवित्र उत्सवातील आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग आहे. हरिभक्ती पारायण आदरणीय एकनाथ महाराज गोळे सर, हरिभक्ती पारायण निवृत्तीनाथ महाराज चव्हाणके या महापुरुषांच्या प्रेरणेतून, हरिभक्ती पारायण केदारनाथ महाराज पवार, हरिभक्ती पारायण
कोकाटे महाराज यांच्या मार्गदर्शनाने आणि समस्त ग्रामस्थ मंडळी, पुरुष वर्ग, माता माऊल्या, लहान थोर अबालवृद्ध सगळ्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये तन मन धनाने आपण या उत्सवामध्ये सहभागी आहोत, सक्रिय आहोत. अशा या पवित्र उत्सवातील ही कीर्तन सेवा आहे. या निमित्ताने ज्यांनी गोड चाल गायली, इको थोडं कमी करा, महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक, माझे परमस्नेही मित्र हरिभक्ती परायण नवनाथजी महाराज गीते हरिभक्ती परायण भजनमूर्ती आमचे शुभम महाराज बनकर, ज्यांचा पखवाज ऐकत आहात, महाराष्ट्रातील गोड पखावज वादक सचिन महाराज गीते, त्यांची सर्व विद्यार्थी मंडळी, विनेकरी आहेत, चोपदार आहेत, गोड हार्मोनियमची साथ आहे, उपस्थित आमचे बाळकृष्ण महाराज आहेत आणि गावातील सर्व हे आपलं तरुण भजनी मंडळ. यामध्ये आमचे दत्तात्रय भाऊ ठोक यांनी माझ्याशी संपर्क केला. मागच्या वर्षी मी वडांगळीच्या उत्सवात आलो होतो, कीर्तांगळीलाही येतोय, त्यामुळे ही सगळी परिचित मंडळी आहे आणि यावर्षी या भजनी मंडळांकडून या कीर्तनाचं हे निमंत्रण आहे. मंडप फार सुंदर आहे, साऊंड फार छान आहे. आज वडांगळीकर, कीर्तांगळीकर सर्व मंडळी या ठिकाणी आलेत. आमचे पंडित भाऊ आहेत, संतोष भाऊ आहेत, आमचा सागर पण आलं निफाडू. फार चांगली मंडळी या निमित्ताने जमलेला आहात. 7 ते 9चं कीर्तन आहे. अगदी वेळेत मला थांबायचं आहे. महाराष्ट्र सरकारच्या लाडक्या बहिणी अतिशय चांगल्या उपस्थित आहेत आणि बिचाऱ्यांना 7 ते 9चं कीर्तन म्हणजे त्यांच्यासाठी फार चांगली सोय बरं का. रवी भाऊ वर्षभर बिचारा आपल्याला खाऊ घालतात, आहे की नाही प्रवीण महाराज? पण आपली जबाबदारी किमान आपल्या सप्ताहातले 7 दिवस तरी त्यांची व्यवस्था आपण केली पाहिजे. एकदा आमच्या सर्व अन्नदात्यांसाठी जोरदार टाळी वाजवा. आणि रोज वेगवेगळा मेनू आहे. फार चांगल्या पद्धतीने आपल्याला पंक्ती या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी दिल्यात. त्यामुळे अतिशय छान असा हा उत्सव या ठिकाणी आनंद देतो आहे. या निमित्ताने थोडंसं चिंतन या अभंगाचं आपण करूयात. अभंग एकनाथ महाराजांचा आहे. वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्याने 2 कालखंड पडतात, एक ज्ञानेश्वर महाराजांचा आणि दुसरा तुकाराम महाराजांचा. माऊलींनी ज्या काळात परमार्थाची कामगिरी केली त्या काळात राजकीय सत्ता ही रामदेवराय यांची आहे आणि तुकाराम महाराजांनी ज्या काळात परमार्थाची कामगिरी केली त्या काळात राजकीय सत्ता ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. माऊलींच्याही काळात परमार्थ सुरक्षित आहे आणि तुकाराम महाराजांच्याही काळात परमार्थ सुरक्षित आहे. पण या 2 संतांच्या मध्ये खूप मोठा खंड पडला ज्याच्यामध्ये परमार्थ असुरक्षित झाला. कारण मोगली सत्तेची राजवट आली, कथा कीर्तन बंद केली जायची, मंदिरं पाडली जायची. अशा भयावह परिस्थितीमध्ये परमार्थाला पुन्हा उभा करण्याकरता महाराष्ट्रात पैठण क्षेत्रात एकनाथ महाराज अवतीर्ण झाले. विठाल नाथांचं कार्य हे अलौकिक आहे. लग्नाला आलेल्या वऱ्हाड्यांना सुद्धा परमार्थ कळला पाहिजे म्हणून दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदशा निमाली दारिद्र्याची. शेतात बागकाम करणाऱ्या साध्या माळ्याला सुद्धा भक्ती कळाली पाहिजे म्हणून परिमळ गेली या ओस फुल देठी आयुष्याच्या शेवटी देह तैसा. असं सोप्या पद्धतीने ज्यांनी आपलं तत्वज्ञान लोकांच्या मनामध्ये रुजवलं त्यांचं नाव एकनाथ महाराज आहे. नाथ भागवताचे 5 अध्याय नाथ महाराजांनी पैठणला असताना पूर्ण केले. त्या 5 अध्यायाचं पारायण करणारा एक ग्रस्त काशीला गेला. काशीच्या सगळ्या संस्कृतच्या लोकांनी पाहिलं का संस्कृतचं तत्वज्ञान कुणीतरी मराठीत करतं. कुणी केलं? निमंत्रण धाडलं पैठणला. एकनाथ महाराज पैठणहून काशीला गेले. काशीच्या सगळ्या संस्कृतच्या लोकांची सभा भरली होती. तिथल्या धर्म मार्तंडांनी असा काळा पडदा आडवा टाकला. नाथ महाराज पुढे उभा, असा काळा पडदा आडवा टाकला का यांचं तोंड सुद्धा बघायचं नाही. आणि नाथांना विचारलं त्यांनी, का महाराज आपण संस्कृतचं तत्वज्ञान मराठीत करता? हो. कुणी सांगितलं असा आघोरा प्रयत्न करायला आपल्याला? नाथांनी हात जोडले सांगितलं, का काय अडचण काय तुमची? त्यांनी सांगितलं, महाराज तुम्हाला संस्कृतचं तत्वज्ञान मराठीत लिहिता येणार नाही. नाथ महाराज म्हणाले, पण नेमकं अडचण काय? जे पाविजे संस्कृतार्थे तेची लाभे प्राकृते तरी न मानावया येथे विषमचिते काही. जर संस्कृतचं तत्वज्ञान आणि मराठीतलं तत्वज्ञान अर्थ जर सारखाच आहे तर भांडण करायचं काय कारण? मला सांगा खडांगळीकर, आपल्याला सगळ्यांना इंग्रजीचा स्वाभिमान पाहिजे का मराठीचा? मराठीचा. मदर टंग इज लँग्वेज ऑफ अ हार्ट. मातृभाषा ही आपल्या हृदयाची भाषा आहे. माझा मराठाची बोलू कौतुके परे अमृता तेही पाहिजा जिंके आयसी अक्षरे रसिके मिळवीन.
एवढी मराठी सुंदर आहे, पण अडचण काय तुमची? त्यांनी सांगितलं महाराज संस्कृत भाषा ही देवाची आहे, त्यामुळे तुम्हाला मराठीत लिहिता येणार नाही. नाथ महाराज म्हणाले संस्कृत देवाची आहे, मराठी काय चोराकडून आणली का आम्ही? संस्कृतवाणी देव बोले. संस्कृत भाषा जर देवाची आहे, प्राकृत काय चोरापासूनही झाली? मराठी काय चोराकडून आली का? त्यांनी सांगितलं महाराज असं चालणार नाही. यांनी लिहिलेलं 5 अध्यायाचं भागवत उचला आणि गंगेत नेऊन फेका. परिणाम असा झाला, नाथ महाराजांचं 5 अध्यायाचं भागवत काशीच्या लोकांनी पाण्यात फेकलं. गंगा मातेचा असा वज्रचुडे मंडित हात निघाला आणि नाथांचं भागवत गंगामय्याने झेललं. तुकाराम महाराजांची गाथा जशी पाण्यात फेकली होती ना लोकांनी, तसंच नाथांचं भागवत सुद्धा पाण्यात फेकलं होतं. गंगामय्याने झेलल्यावर मग काशीच्या लोकांनी तोंडात बोट घातलं. अहो, ज्यांचं भागवत आपण पाण्यात फेकलं ना, साक्षात गंगा मातेने झेललंय. म्हणजे हे आलेले मासे जरा नीट तपासा, हे कोण आलेत? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावती त्याचे पाय. ओ अनन्य भक्ती भावे निळावती त्याचे पाय. कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे, चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावती त्याचे पाय. अनन्य भक्ती भावे निळावती त्याचे पाय. कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावती त्याचे पाय. अनन्य भक्ती भावे निळावती त्याचे परमात्मा पंढरीनाथ ज्यांच्या घरी कावडीने पाणी भरतो, गंध उगाळून देण्याचं काम करतो, कपडे धुण्याचं काम करतो, असे पैठणचे संत आहेत एकनाथ महाराज. हे काशीच्या लोकांना कळालं, मग त्यांनी सांगितलं महाराज क्षमा करा, आता तुमचं सगळं उरलेलं भागवत इथंच होऊ द्या. नाथ महाराजांच्या समोर सगळे लोक नतमस्तक झाले. काशी सारखी संस्कृतची माती ज्यांच्या समोर नतमस्तक होते, ते पैठणचे संत एकनाथ महाराज आहेत. नाथ महाराजांची मिरवणूक सगळ्या काशीत निघाली. नाथ महाराजांचा जे जयकार झाला. नाथ महाराज महाराष्ट्रात परतले. महाराष्ट्रात आल्यावर नाथ महाराजांचा जो दौरा झाला सुरू, तो बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईला गेला. नाथ महाराज अंबाजोगाईला गेले. अंबाजोगाई माहिती तुम्हाला सिन्नर का? अंबाजोगाईला नाथ महाराज गेले. त्या अंबाजोगाईमध्ये दत्तात्रयांचे फार मोठे उपासक राहत होते. दासोपंत स्वामी नाव होतं त्यांचं. त्या दासोपंतांना भेटण्याकरता एकनाथ महाराज गेले. रात्रभर त्यांच्या ओसरीवर थांबले. सेवे करायला विचारलं, का हो मला इथं दासोपंतांना भेटायचंय. सांगितलं महाराजांची संध्या चालू आहे, आत्ता भेटता येणार नाही, सकाळी भेटावं लागेल. रात्रभर ओसरीवर थांबले. सकाळी एकनाथ महाराज भेटायला गेले. मला दत्तात्रय प्रसन्न आहेत, दत्तात्रय माझ्यासोबत सोंगट्या खेळतो, याचा अहंकार होता त्यांना, दासोपंतांना. नाथ महाराजांना पाहिलं. त्यांनी विचारलं, का हो महाराज कोण आपण? नाथांनी हात जोडले. सांगितलं मी पैठणचा एकनाथ. इकडे कुठं आलात? काही नाही म्हणले, महाराज मी चाललो होतो तीर्थयात्रा करत करत, या भागात आल्यावर कळालं आपला फार मोठा नाव लौकिक आहे, आपला फार मोठा सन्मान आहे. म्हटलं जाता जाता आपलं दर्शन करावं म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. हो मग आहेच आमचा अधिकार तसा. अहंकारी लोकांची भाषा. आणि अहंकारी लोक बरोबर ओळखतात महाराज. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले दादा. दादांकडे एक माणूस आला. म्हणले, दादा अहंकारी माणूस कसा ओळखायचा? दादा म्हणले, काही नाही, ज्याचा चेहरा एरंडेल तेल टाकल्यासारखा फुगलेला असतो त्याला अहंकारी म्हणा. असं सोप्या भाषेत उत्तर दिलं. नाथ महाराजांकडे पाहिलं. त्यांनी सांगितलं आहेच आमचा अधिकार तसा. नाथ महाराज म्हणाले, हे सगळं ऐकून होतो म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. संत भाषा काय असते महाराज? अखंड अगरवता होण्यासाठी तयाची विनय हेची संपत्ती. जे जे मंत्रे अर्पिती माझ्याची ठाई. फळलिया तरुची शाखा सहज भूमीसी उतरे देखा. जैसे जीव मात्र असे खालावतीचे. ज्या झाडाची फळं परिपक्व झालेली असतात, पिकलेली असतात, त्याच्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात. आणि ज्याच्या फांद्याला फळच लागलेलं नाही, त्याच्या फांद्या आकाशाकडे ताट असतात. कीर्तनात तेवढं ताट बसा, बाकी ताटपणाचं काही काम नाही आपल्याकडे. आणि म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं, महाराज तुम्ही जर कधी माझ्याकडे पैठणला आला तर अवश्य मला भेटण्याकरता या. मध्ये 1-2 वर्षाचा काळ गेला आणि हे अंबाजोगाईचे दासोपंत पैठणला एकनाथ महाराजांना भेटायला आले. काव इथं पैठणचे एकनाथ कुठे राहतात? चाचरली पैठणची लोक. हो, एकनाथ कुणाला म्हणतात? शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज कुठे राहतात असं विचारायचं का?
आळंदीत माऊलींचं काय, देहूत तुकोबऱ्यांचं काय, त्र्यंबकला निवृत्तीनाथांचं काय, पैठणात नाथ महाराजांचं काय, दरारा कायमच आहे. विठाल विठाला 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 बर बर. कुठे आहेत तुमचे एकनाथ महाराज? सांगितलं वाड्यात ज्ञानेश्वरीवर प्रवचन चालू आहे आणि आपण जाऊन नाथ महाराजांना भेटू शकता. नाथांना भेटण्याकरता ते दासोपंत आले आणि त्या उमऱ्यातून पाय टाकायचा, दारातून उमऱ्यातून पाय टाकायचा, तर त्या चोपदाराने काठी आडवी केली आणि चोपदाराने काठी आडवी केल्यावर यांच्या तळ पायाच्या मस्तकाला गेली. अपमान फार वाईट असतो महाराज खडंगळीकर, अपमान फार वाईट असतो. मान 100 वेळेला भेटू द्या, काही वाटत नाही, पण अपमान एकदा जरी झाला ना तरी सलतो तो, जिवारी लागतो. अरे मी कोण आहे? साक्षात दत्तात्रय माझ्यासोबत सोंगटे खेळतो, दत्तात्रय मला प्रसन्न आहे आणि यांच्या पैठणात आल्यावर साधा चोपदार मला काठी आडवी करतो. कोण आहे हा चोपदार? दत्त चोपदारी करीत से हो, दत्त चोपदारी करीत से हो, दत्त चोपदारी करीत से हो, दत्त चोपदारी करीत हे निळामण देव राबे त्यांचे घरी, निळामण देव राबे त्यांचे घरी, दत्त चोपदारी करीत से हो, दत्त चोपदारी करीत से हो, निरामणी देव राबे त्यांचे घरी, दत्त चोपदारी करीत से हो, दत्त चोपदारी करीत से. निळा म्हणे देव राबेजांच्या घरी दत्त चोपदारी करीत असे. कोण आहे हा चोपदार असं पाहिलं तर चोपदार ओळखीचे दिसले, म्हणजे हे पण ओळखीचेच आहेत माझ्या, तसे तिथले पण चोपदार ओळखीचे दिसले. चांगलं निरीक्षण केल्यावर कळालं हे काय साधे चोपदार आहेत का? दत्त चोपदारी करीत असे म्हणजे मी ज्यांची सेवा करतो तो माझा भगवान दत्तात्रय पैठणात यांच्या दारात चोपदारकी करतो. किरीटोज्वलत् सर्वदिक् प्रांत भागम सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घै त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं महायोगपीठे तटे भीमरथ्या. एवढा सुंदर लावण्य घन विठोबा नाथ महाराजांनी पाहिला आणि मोठ्याने आवाज दिला, देवा अरे आज मी आलोय. विटेवर उभा असलेला परमात्मा कटीवर हात आहेत, मी आलो. तुम्ही आलात? अहो पण तुम्ही आलात म्हणजे कोण आलात? जनार्दनाचा एका करुणा वचनी, जनार्दनाचा एका करुणा वचनी, जनार्दनाचा एका करुणा वचनी, जनार्दनाचा एका करुणा वचनी.
जनार्दनाचा एका करुणावचनी करी विनवणी पायापाशी. देवाकडे एकनाथ महाराज गेलेत. देवाने विचारलं तुम्ही आलात म्हणजे कोण आलात? तेव्हा नाथ महाराजांनी आपला परिचय देवाला दिला. स्वर पेटीचं कमी ठेवा. थोडा शांत माणूस आहे जरा. नाथ महाराज देवाला सांगतात मी जनार्दन स्वामींचा एकनाथ तुमच्याकडे आलोय. हे आजच्या अभंगाचं शेवटचं चरण आहे. एरवी कीर्तनाचा क्रम लावताना आपण पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत लावतो. आज आपण थोडंसं उलटं करतोय. शेवटच्या चरणापासून पहिल्या चरणापर्यंत जातोय. म्हणून ते थोडंसं मिस्टेक होऊ शकते. खडाळकर म्हणतील असं अलग करण्याचं कारण काय? माझं आडनाव इलग आहे, बाकी काही नाही. जनार्दनाचा एका नाथ महाराजांनी देवाला दिलेले हे आय कार्ड आहे, आयडेंटिटी प्रूफ आहे, ओळखपत्र आहे. देवाला सांगतात एकनाथ महाराज मी जनार्दन स्वामींचा एकनाथ तुमच्याकडे आलोय. क्या है जब भी आपको भगवान के पास जाना है तो गुरु को साथ लेके जाओ, गुरूर को नहीं. देवाकडे ज्याला जायचे त्याने गुरुला घेऊन जा. गुरुर म्हणजे अहंकाराला घेऊन जाऊ नका. अहंकार घेऊन गेलेली माणसं देवाकडे देव पाहतही नाही. महाराज कोण आहात तुम्ही? जनार्दनाचा एका. आपण त्र्यंबकेश्वरच्या परिसरातली जेवढी लोक आहोत, आपण पांडुरंगाला जर भेटायला गेलो ना, देवाने विचारलं कोण आहात तुम्ही, सरळ सांगायचं आम्ही निवृत्तीनाथ महाराजांकडून आलोय. देवाची ताकद नाही महाराज तुम्हाला नाही म्हणायची. देव तुम्हाला कॅन्सल करू शकत नाही. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मजहरी उपेक्षिना, मग मजहरी उपेक्षिना. तुका म्हणे तुम्ही निरविला मग मजहरी उपेक्षिना. मग मजहरी उपेक्षिना. मग मज हरी उपेक्षिना. मग तुम्हाला हरी उपेक्षा करू शकत नाही. पण कधी? ओळख आपल्याला संतांची सांगता आली पाहिजे. ओळख आपल्याला आपल्या सद्गुरूची सांगता आली पाहिजे. कारण गुरु गुरुच असतात, गुरु लघु नसतात. महाराज गुरुक्षेत्र गुरुदेवता, गुरुमाता गुरुपिता, जो गुरुपूजे परोता आननेने. ताट मी काढीन शेज मी झाडीन, चरण संवाहन मीची करीन. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. एका जनार्दनी गुरु परब्रह्म, तयाचे परिणाम सदामुखी, तयाचे परिणाम सदामुखी. तुझ नमो दिन दिन धागद्र तुन्ना कत्तीन धागद्र. तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. सचिन महाराजांनी जे वाजवलं हे वाजवण्यासाठी सुद्धा त्यांना गुरुच करावे लागले. हे गुरुशिवाय नाही महाराज. गाणं असू द्या, पखवाज असू द्या, याच्यासाठी गुरुच करावी लागतात. म्हणून गुरु सामान्य नसतात. देवाकडे ज्याला जायचंय त्याने ओळख गुरुची घेऊन जा. जनार्दनाचा एका. हिंद केसरीच्या आखाड्यात जर एखाद्या पैलवानाला उतरायचं असेल तर त्याला विचारतात पठ्ठ्या कुणाचा आहे. पठ्ठ्या कुणाचा आहे म्हणजे कुस्ती शिकवणारा गुरु कोण आहे तुला. तो मला नाही बाबा मीच काजू बदाम पिसते, काय खायचं ते खाल्लं, व्यायाम केला, तब्येत बनवली, मला उतरू दे आखाड्यात. ते सांगतात तसं चालणार नाही. पठ्ठ्या कुणाचा आहे. कुस्तीच्या क्षेत्रात जर गुरु नसेल तर आखाड्यात उतरू देत नाहीत. जर व्यवहारातल्या आखाड्यात उतरायला तुम्हाला गुरु लागतो, परमार्थाचा आखाडा काय बिगर गुरुचा चालतो का? विठाल जनार्दनाचा एका.
म्हणून एकनाथ महाराज देवाला सांगतात, देवा मी जनार्दन स्वामींचा एकनाथ तुझ्याकडे आलो. याला ओळख देणं म्हणतात. एरवी देवाचा माणूस संतांना येऊन सांगू लागला मी देवाचा माणूस आहे तर चालत नाही, पण संतांचा माणूस देवाकडे गेला की देवाचा नाईलाज आहे महाराज, देव बघतोच त्यांना. कधी कधी देवाचा माणूस संतकडे येऊ द्या, अरे माहिती का मी कोण आहे, साक्षात देव माझ्या हातून नैवेद्य खातो, विटेवरून खाली उतरतो, दूधही त्याला मीच पाजतो, आणि माझ्या डोक्यात थापट न मारता, कुणाचं सांगतोय, नामदेव महाराजांचं, माझ्या डोक्यात थापट न मारता ताड 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 पांडुरंगाच्या दारात गेले, देवाला सांगितलं देवा त्या लोकांनी माझ्या डोक्यात थापट न मारलंय. भगवंताने सांगितलं नामा तू ज्यांची तक्रार घेऊन आला आहे त्यांच्यावर मी अपील करू शकत नाही, नो अपील. देवा मग मी करू काय, काही नाही, इथून उठ आणि औंढ्याला जा. मग नामदेव महाराज उठले पंढरपुरातून आणि औंढ्याला गेले. सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता. कधी, सद्गुरूकडे गेल्यानंतर. म्हणजे देवाच्या जवळचा माणूस सुद्धा शेवटी सद्गुरूकडे जावं लागलं, म्हणून जनार्दनाचा एका विठ्ठल 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 ज्याच्याशी बोलायचं आहे ना तो देव आहे, आणि देवाशी कसंही बोललं नाही पाहिजे. कसं बोललं पाहिजे, करुणा वचनी, करुण वचनाने एकनाथ महाराज देवाशी बोलतात, अत्यंत मृदू अंतकरणाने बोलतात, अत्यंत प्रेमाने भरलेल्या वाणीने एकनाथ महाराज पांडुरंगाशी बोलतात. बोलण्याचे नियम असतात. मनुस्मृती म्हणते सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम प्रियमचे नानुतम ब्रूयात एष धर्म सनातन. गीता माऊली म्हणते अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितम चेत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तपोच्यते. माऊली म्हणतात तैसे साचानी मवाळ मिथुल्या निरसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण देह देवाचे कारण मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी कसं बोललं पाहिजे हे संत आम्हाला सांगतात महाराज, शास्त्र आम्हाला सांगतं. आणि मोठ्या माणसासमोर तर किती जबाबदारीने बोललं पाहिजे आपण. ते आपल्या भारत देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी एकदा बिहारला गेले. बिहारचे लालू प्रसाद यादव तिथं होते. लालू प्रसादजींनी पाहिलं, अटलजी आले, लाल डोळे केले आणि अटलजींकडे पाहून म्हणाले हमार बिहार मा तुम्हार का काम. हे तर कळतं ना, हे जरा जास्त कळतं लोकांना. आता ते अटलजीच होते महाराज, काही बोलले नाही, अगदी शांतपणाने माईक समोर आले आणि शांत स्वरातच म्हणाले हमारे प्रिय मित्र लालू प्रसाद जी यादव, उन्होंने हमसे पूछा हमार बिहार में तुम्हारा का काम. हम उनसे कहते हैं आप तो सिर्फ बिहारी हैं, हम अट्टल बिहारी हैं. म्हणजे बघा, फार त्रास करून घेऊ नका, सहज कळालं तर. कारण तांबे महाराज येऊन गेलेत त्यामुळे माझ्यासारख्याचा किती फवारा बसणार आहे. पण अगदी अटलजी एकदा पाकिस्तानला गेले. पाकिस्तानच्या महिला पत्रकाराने अटलजींना ऐकलं, तिला फार आवडलं ते भाषण आणि ती म्हणाले अटलजी आपका भाषण सुनकर मैं आपसे बड़ी मोहित हो गई हूँ और इसलिए मैं आपसे शादी करना चाहती हूँ, लेकिन उसके बदले में मैं आपसे काश्मीर लूंगी. आता ते अटलजीच होते. अटलजी म्हणले अरे वाह, तो बहुत बड़ी अच्छी बात है, हम भी आपसे शादी कर लेंगे, लेकिन दहेज में मैं पूरा पाकिस्तान लूंगा. विठ्ठल 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 विठ्ठल. मोठी माणसं मोठीच असतात महाराज. पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांचं एकदा डोकं दुखायला लागलं. त्यांचा एक हितशत्रू जवळ आला. तो म्हणले सर आज डोकं दुखतंय वाटतं. म्हणले फार डोकं दुखतंय. रामबाण औषधे म्हणले माझ्याकडे. म्हणले सांग ना. काही नाही म्हणले, तुम्ही गाढवाच्या पाया पडा, पटकन डोकं नीट होणार. लोकमान्य त्याच क्षणी म्हणाले वा वा वा, काय चांगलं औषध सांगितलं, कर पाय पुढं. विठ्ठल 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 विठ्ठल
मोठ्या माणसाच्या समोर काय बोललं पाहिजे आपण, कारण त्यांचे शब्द सांगून जातात. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शास्त्रे यत करू, शब्दाची आमूच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन धन जन लोका. हो, शब्द ही संपत्ती आहे. आणि म्हणून जी वाणी मृदू बोलते ती वाणी समाजात आजपर्यंत काम करते. जी वाणी कठोर बोलते ती वाणी समाजात काम करत नाही. महाराज जरा माझ्या माता माऊल्यांना एक प्रश्न विचारतो. माऊल्या, लहान बाळ जन्माला येतं त्याला दात येतात, कितव्या महिन्यात येतात? बहुतेक भूक जास्त लागली वाटतं. 7व्या 8व्या 9व्या महिन्यात बाळाला दात येतात. 7व्या 8व्या 9व्या महिन्यात बाळाला दात येतात. 7व्या 8व्या वर्षी ते दात पडतात. आई बरोबर आहे ना? 7व्या 8व्या वर्षी दात पडतात, पुन्हा येतात, दात पुन्हा येतात, आणि ते दात वयाच्या 60व्या वर्षी पडतात. खडांगळीच्या माऊल्या, हो मला सांगा, 60व्या वर्षी पडलेले दात पुन्हा कधी येतात? आता दात नाही येतात, आता सिन्नरून डॉक्टरच येतात, वदनी कवळी घेता. बाबा आता दात येणार नाही, हे बसवा. आता मला सांगा, त्या बाळाला जीभ येते. जीभ कितव्या महिन्यात येते हो? जीभ काय महिन्यात येते? बाळ जन्माला आलं का जीभ येते? जीभ पडते का हो कधी? जीभ पडत कधीच नाही. काय कारण आहे जरा बघा ना. दात कशी आहेत आणि जीभ कशी आहे? दात कठोर आहेत, दात टणक आहेत, दात कडक आहेत, आणि जीभ कशी आहे? मऊ आहे, मृदू आहे, नरम आहे. जे मऊ आहे ते टिकतं आणि कठोर आहे ते पडतं. विठाल 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 म्हणून करुणावचनी करिविनवनी पायापाशी. एकनाथ महाराज देवाला सांगतात, मी जनार्दन स्वामींचं एकनाथ तुमच्याकडे आलोय. अत्यंत प्रेमाने करुणेने बोलतात. आणि मग मात्र विठोबाने नाथ महाराजांकडे पाहिल्याने विचारलं, नाथराय तुम्ही आलात, काय अपेक्षा काय? सुख, सोनं नाणं, भोग, ऐश्वर्य, संपत्ती, मान सन्मान, लौकिक सोहळा, काय अपेक्षा आहे? नाथराय म्हणाले, देवा हे सगळं घेण्याकरता लोक रोज तुझ्याकडे रांगा लावतात, पण मला हा संसारच करायचा नाही. संसार मजन करणे सर्वथा, 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 परमार्थ पुरता हाती दे, परमार्थ पुरता हाती दे, संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई, परमार्थ पुरता हाती देई, परमार्थ पुरता हाती देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई. संसार मजन करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई, परमार्थ पुरता हाती देई, परमार्थ पुरता हाती देई. हे संसार मजन करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई, परमार्थ पुरता हाती देई, परमार्थ पुरता हाती देई, हाती देई. वा, एकदा टाळी वाजवा एकदा छान. हे फार कष्ट असतात बरं. हे तुम्हाला जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही. गाताना राग, कालावधी, स, मात्रा, अभंग, त्याची भाषा, मग त्याच्या भावना, मग त्या चालीतून व्यक्त कराव्या लागतात. आणि महाराष्ट्रातली आमची ही जोड म्हणजे सध्या फार प्रसिद्ध जोड आहे, म्हणजे शुभम महाराज आणि नवनाथ महाराज. बरं, जेवढे गोड गातात ना, स्वभाव सुद्धा तितकाच गोड आहे त्यांचा. ज्याला शुगर नाही ना, त्यांनी जरा कीर्तन झाल्यावर तपासून पाहिली पाहिजे. डायबिटीज, शुगर होण्याची शक्यता, इतकं गोड गातात ते.
पण आता ते जावे त्याच्या वंशा तेव्हा हे खरं म्हणजे कळलं पाहिजे. गायन असू दे, पखवाज असू दे, हे कळलं तर याची मजा आहे. हे जर नाही कळलं ना मग अडचणी येतात. कीर्तन सुद्धा कळलं तर कीर्तन आहे. कीर्तन वेगळं आणि टाइमपास वेगळा. कीर्तन कळलं तर त्याचा आनंद आहे. कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट, कीर्तन इज ट्रीटमेंट. कीर्तन हा प्रयोग आहे, प्रॅक्टिकल आहे, ती जगण्याची दिशा आहे. मानवी उद्धाराकरता कीर्तनाशिवाय आम्हाला आता दुसरा मार्ग नाही. त्यामुळे त्या कीर्तनाला सुद्धा त्याच्या उंचीला खाली आणणं हा संत अपराध आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. फार गोड गातात ते आणि इतके निरुपद्रवी आहेत. कोणत्याही गावात जाऊ दे त्यांना लोक डोक्यावर घेतील. त्यांचा कोणताही त्रास समाजाला नसतो. तुम्हाला काही त्रास आहे का आता? नाही ना, दत्त त्रास नसतो त्यांचा. पण त्रास नाही म्हणून त्यांची व्हॅल्यू पण कमी करू नका बरं. कारण ते असू द्या नाही तर मी असू द्या. तसं पाहिलं तर आम्ही लोक फार प्राईज कडे लक्ष देत नाही, पण संप्रदायात आमची व्हॅल्यू चांगली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. फार मजा असते महाराज. गाणं ज्याला तर जे रसिक आहेत ना लोक त्यांना विचारा, फार मजा असते गाण्यामध्ये. उदाहरणार्थ मालकंस नावाचा राग आहे. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. राग चारुकेशी. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देणे मुक्तिचारी साधियेला, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. राग शिवरंजनी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, बागेश्री. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन, आणिक दर्शन विठोबाचे, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. राग मिश्र काफी भिंपलास. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी, ज्ञानेशाची ओ ज्ञानेशाची. भैरवी. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. आता ज्याच्या डोक्यात पंक्तीला काय एवढंच आहे त्याला थोडंच माहिती आता. म्हणून मी हे सांगतोय आपल्याला की याच्यासाठी फार मेहनत करावी लागते, फार कष्ट करावे लागतात. मी आपल्या सगळ्या लोकांना एक सांगेल, इथून पुढे आपली जी पिढी आहे ना त्या पिढीला किमान संगीत काय त्यांना माहिती करा. गाणं काय असतं, वाजवणं काय असतं, बासरी काय असते
कारण डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक हे सगळं आपल्या पोट भरण्याकरिता आहे, पण संगीत हे तुमच्या जगण्याच्या आनंदाकरिता असलं पाहिजे. किती माणूस टेन्शनमध्ये असू द्या, किती स्ट्रेसमध्ये माणूस असू द्या, थोड्या वेळ जरी त्यांनी गाणं ऐकलं, पखवाज ऐकला, तबला ऐकला, बासरी ऐकली ना, सगळा टेन्शन ट्रेस जिकडे तिकडे निघून जातो महाराज. आणि म्हणून कीर्तनातून आम्ही ह्या गोष्टी शिकलो पाहिजे का नेमकं कीर्तन कशासाठी आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. सृष्टीच्या निर्मितीपासून ते आजपर्यंत संसार अनेक लोक करतात आणि पुढे करत राहणार, पण आनंद समाधानाचा लवलेश सुद्धा तिथं नाहीये. आणि म्हणून देवा मला संसार करायचा नाही तर मला परमार्थ पुरता हाती देई, अशी अपेक्षा नाथ महाराज आज देवाकडे घेऊन गेले. मला संसार नाही करायचा. संसार करणारी लोक कमी होती का. प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. देवासाठी घेऊन जो अवघा भोग तेजेला काय कमी लोक होती का महाराज. 18 भार वनस्पती फळे फुले ओळती, बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती, परे दे मदालसा सोहम जो जोरे बाळा. हो, एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांनी संसार केलाय, पण त्याच्यात समाधान नाही म्हणून भक्ती करायची. परमार्थ त्याच्यासाठी करायचा. संसार करून कुणी सुखी झाला असा अपवाद सुद्धा नाही म्हणले महाराज. आम्हाला संसारातच सुखी व्हायचंय. ज्याच्याकडे संसारातल्या 6 गोष्टी आहेत ना, त्याच्यासारखा सुखी माणूस नाही. कोणकोणत्या 6 गोष्टी मी सांगतो, तुम्ही ऐका. ज्याच्याकडे आयुष्य भरपूर आहे, ज्याच्याकडे आरोग्य चांगलं आहे, ज्याच्याकडे उत्तम प्रकारचं ज्ञान आहे, ज्याच्याकडे पैसा मुबलक आहे, ज्याच्याकडे प्रेम करणारी पत्नी आहे, आणि ज्याच्याकडे गोड बोलणारी पत्नी. किती झाले? झोपले का काय? किती झाले? 6. ह्या 6 गोष्टी ज्याच्याकडे, त्याच्यासारखा माणूस सुखी नाही कोणी. आयुष्य, आरोग्य, पैसा, ज्ञान, प्रेम करणारी पत्नी आणि गोड बोलणारी पत्नी. पण या 6 गोष्टी नुसत्या आपल्या वडांगळी खडांगळीत नाही, सिन्नर तालुक्यात नाही, नाशिक जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, अख्ख्या पृथ्वी तलावर कोणाकडेच नाहीत महाराज. आश्चर्य. अख्ख्या पृथ्वी तलावर कोणाकडेच नाहीत. कसं काय? देव इतका गमतीचा आहे महाराज. ज्याला आयुष्य चांगलं दिलंय ना, त्याला आरोग्य नाही दिलेलं आहे. तुम्ही निरीक्षण करा आजूबाजूला. ज्याला आयुष्य भरपूर दिलंय देवाने, त्याचं आरोग्य चांगलं नाहीये. बरं, ज्याचं आरोग्य चांगलं आहे ना, त्याला देवाने आयुष्य नाही दिलं. ज्याला आयुष्य आणि आरोग्य 2 गोष्टी दिल्यात, त्याला पैसा नाही दिला. पैसा नाही दिला. बरं, ज्याला पैसा दिला त्याला ज्ञान नाही दिलं. बऱ्याच बुद्धिवान लोकांकडे पैसे नाहीत आणि पैशावाल्याकडे बुद्धी नाही. हे म्हणजे असं झालं, ज्याच्याकडे तेलाला भरपूर पैसे, त्याच्या डोक्याला केसच नाहीत, आणि ज्याच्या डोक्याला केसाला ऊत आलाय त्याच्याकडे पैसेच नाहीत. मार्केटमध्ये पोतं असतं ना, तो हमाल उचलतो ना, ज्याला पोतं उचलतं त्याला विकत घेता येत नाही, आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलत नाही. कोठे काही एक आहे, अशी गंमत आहे महाराज. देव फार गमतीचा आहे. ज्याला आयुष्य दिलं त्याला आरोग्य नाही, ज्याला आरोग्य दिलं त्याला पैसा नाही, ज्याला पैसा दिला त्याला बुद्धी नाही. आणि या 4 गोष्टी जर एखाद्याला दिल्या तर प्रेम करणारी बायको नाही, आणि प्रेम करणारी दिली तर गोड बोलणारी नाही. म्हणजे प्रेम करणारी वेगळी, गोड बोलणारी वेगळी, अशा 2 नाही, ही एकच पाहिजे. आणि ही एक मिळायला फार भाग्य लागतं महाराज. अनुकुलाम विमलाम कुशलाम सुशलाम कुलवानाम भार्या पुण्येन लभते. हे माझं मत थोडंच आहे. मी एक ठिकाणी कीर्तनाला गेलो, एक बाई नवऱ्याला शिवे देत होती. मी ऐकलं, मला वाईट वाटलं. मी म्हणलं, काकी अहो पती परमेश्वर आहे, नवऱ्याला शिव्या देत नसतात. ती बाई मला म्हणली, महाराज तुम्ही कीर्तनकार होऊन किती वर्ष झाले? म्हणलं 18-19 वर्ष झाले. खरं सांगा म्हणली, महाराज तुकाराम महाराजांची बायको तुकाराम महाराजांना शिव्या देत होती का नव्हती? ऐकताय ना तुम्ही? आपली लोक कुठं डोकं लावतील काय सांगता येणार. मी म्हणलं आई देत होती, पण ती तुकाराम महाराजांची बायको होती, वेळ पडली तर ती पांडुरंगाला पण शिव्या द्यायची. बाकीचं सांगू नका म्हणली. महाराज देत होती का नव्हती सांगा. मी म्हणलं देत होती. अहो म्हणली, मग मी सुद्धा यांना याच्याकरता शिव्या देते. शिव्या देऊन 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 हे तुकाराम महाराज झाले पाहिजेत, आणि मग मी जिजाऊ होणार आहे.
संसाराने सुख दिलं असा अपवाद सुद्धा प्रपंचात सापडत नाही. मुळातच तो दुःख बांधवडी आगे हा संसार, दुःख बांधवडी आगे हा संसार, दुःख बांधवडी आधे हा संसार, दुःख बांधवडी आधे हा संसार, हे दुःख बांधवडी आगे हा संसार, दुःख बांधवडी आगे हा संसार, दुःख बांधवडी आधे हा संसार, दुःख बांधवडी आधे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही कोटे, विचार माझी सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही कोटे, नाही कोटे, दुःख बांधवडी आगे हा संसार, दुःख बांधवडी आगे हा संसार, दुःख बांधवडी आधे हा संसार, दुःख बांधवडी आधे हा संसार. टाळी वाजवायची. जेवढी टाळी चांगली वाजवाल तेवढा बीपी शुगर राहणार नाही. नवीन नवीन चाली ऐकायला मिळते म्हणून टाळी वाजवायची. चला, आमचं भजनी मंडळ मात्र भरपूर आनंद घेतं. आमच्या शुभम महाराजांचा, नवनाथ महाराजांचा, सचिन महाराजांचा. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. प्रपंच हा दुःखच देईल आणि म्हणून परमार्थाची आवश्यकता आहे. संसारात जर परमार्थ असेल तर मग तो संसार सुखाचा होईल. पण देवधर्म सांगी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असेल तर दुःखाशिवाय मात्र आम्हाला पर्यायच नाही महाराज. म्हणून आमचा वारकरी भजनाशिवाय दुसरं काही अपेक्षाच करत नाही. म्हणून परमार्थ पुरता हाती दे. कोण मागते? नाथ महाराज. कोण आहेत नाथ महाराज? पैठणचे जहागीरदार आहेत त्या काळात. हरिपंडितासारखा मुलगा आहे, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जिवंत आहेत त्याचे. आणि गिरिजा मातेसारखी सुंदर सात्विक सुशील सौभाग्यवती पत्नी आहे. पण देवा मला संसार नाही करायचा, मला परमार्थ करायचा. संसार हा आपल्या प्रारब्धाकडून आलेला आहे, करावा लागतो तो परमार्थ. घर गाडी गुडी बंगली बिंगली नौकर चाकर मुलं बाळ जे काही येतं ना आपल्या वाट्याला, हे आपल्या प्रारब्धाकडून आलंय. पण त्याच्या सोबतीला करायचा आहे तो परमार्थ. आणि हे आता मोठ्या मोठ्या क्रिकेटर लोकांना कळालंय, मोठ्या मोठ्या अभिनेत्या लोकांना कळालं. म्हणून आता अनुष्का शर्मा तिच्या नवऱ्याला घेऊन, विराट कोहलीला घेऊन प्रेमानंद शास्त्री महाराजांकडे जाते. आणि महाराजांना वृंदावनमध्ये जाऊन विचारलं, म्हणले महाराज आम्ही काय केलं पाहिजे? काही नाही म्हणले, हातात जप काउंटर घ्यायचं आणि राधा 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 असा जप करायचा. शिल्पा शेट्टी तिच्या नवऱ्याला घेऊन गेली राजकुंद्राला. प्रेमानंद महाराजांकडे पाहिलं, म्हणले महाराज 20 वर्ष झाले तुम्हाला दोन्ही किडण्या नाहीत आणि तरी सुद्धा तुम्ही जिवंत आहात. विज्ञान थक्क झालंय का महाराज जिवंत कसं काय? मला असं वाटतं मी माझी एक किडनी काढावी तुम्हाला द्यावी. राजकुंद्र काय म्हणतो? माझी किडनी काढावी आणि तुम्हाला द्यावी. प्रेमानंद महाराज त्याला म्हणाले, बाबा तुझी एक किडनी काढली आणि माझ्या शरीरात टाकली आणि टाकल्याबरोबर जर ती फेल झाली, मग मी तुझ्या किडनीवर जिवंत नाहीये, मी त्या किडनीवर जिवंत आहे. इथं बसलेले तुम्ही सगळे आणि आपण जेवढे होत ना महाराज, आपण त्या किडनीवर जिवंत आहे. गाडी घ्यायला गेल्यावर ते म्हणतात महाराज किती एअरबॅगची पाहिजे? मी म्हटलं सर आम्हाला तुमच्या एअरबॅगचा काहीच उपयोग नाही, आम्हाला ती एअरबॅग मजबूत पाहिजे. रात्रंदिवस कीर्तनकार वारकरी आमचा प्रवास आहे महाराज. भगवंत सांभाळतो म्हणून या गोष्टी चालल्यात. परमार्थाची काय गरज आहे आम्हाला? तर बाबा रे, प्रपंचात जे समाधान नाही ते मिळवण्याकरता भक्ती आहे. म्हणून आज क्रिकेटर असू देत, नाही तर फिल्म सिटीतले लोक असू देत, कोणी असू दे, आज त्यांना भक्तीशिवाय पर्याय नाही. लाखो समाज वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराजांकडे येतो. काय शिकतो तो? फक्त भजन शिकतो. म्हणा माझ्या मागे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आता हे म्हणायला किती सोपं आहे ना, रामकृष्ण हरी म्हणायला फार सोपं आहे. पण नाही आलं काही काही लोकांच्या तोंडात. का?
रामकृष्ण हरी म्हणायला सोपं आहे, पण मुखात येण्याकरता पुण्य लागतं महाराज. जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही देवाया विठ्ठले कृपा केले देवाया विठ्ठले कृपा जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी हे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले देवाया विठ्ठले कृपा केले देवाया विठ्ठले कृपा हा, आम्हाला पण याचा अभिमान आहे का जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. गळ्यात तुळशीची माळ पडण्याकरता, कपाळाला बुक्का लागण्याकरता, गाणं येण्याकरता, पखवाज येण्याकरता, कीर्तन येण्याकरता सुद्धा जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. गोरगरिबांची लेकरं आहेत महाराज, ही जी उभी आहेत नाही सगळी, पण यांचं पुण्य शिल्लक आहे म्हणून आज ते इथं कीर्तनाला उभा आहे. त्याच्याशिवाय होत नाही महाराज. राम मुखात येणं फार पुण्य लागतं, म्हणायला फार सोपं आहे, पण मुखात यायला पुण्य लागतं. मला एका कीर्तनाला फोन केला, मी फोन उचलला, म्हणलं रामकृष्ण आहे. तो तिकडून मला चायला कोणत्या तरी महाराजाला फोन लागला वाटतं. म्हणजे सहज लोक बोलताना शिवी देऊन मोकळं होतात, पण रामकृष्ण हरी म्हणत नाहीत महाराज. करंटे कपाळ जाचे नाम नैवाचे सदैव सभाग्य तोची हरी रंगी नाचे. पुण्य लागतं मला. आणि म्हणून बाबा रे, संसार करणं पुरुषार्थ नाही, परमार्थ करणं पुरुषार्थ. सप्ताह काय टाइमपास नाही, पैसे जादा झालेत म्हणून खर्च करायचे त्याच्यासाठी सप्ताह नाही. सप्ताह कशासाठी? आमच्या मुखात राम येण्याकरता आहे, आम्हाला अंतर्मुख करण्याकरता आहे. आमच्या हेवे दावे, तिरस्कार, द्वेष, मत्सर, राजकारण, भांडण हे मिटावून त्याच्यातून एकोपा तयार व्हावा, ह्याच्यासाठी आहे महाराज हा उत्सव. त्याच्यासाठी करतो आपण. एक जण म्हणला, महाराज मी दिवसभरात 50 वेळा आपटलो पण दुकानात जाऊन पेलोच. म्हणलं चांगला पुरुषार्थ केला. बाबा 100 वेळा आपटला पाहिजे, पण सासवडच्या घाटात जाऊन माऊलींच्या रथाला शिवून आला पाहिजे, तो पुरुषार्थ आहे. ती क्रांती आहे जगण्याची. हा हे कळलं पाहिजे आम्हाला. मला फार कमी वेळ आपल्या हातात हो, फार कमी वेळ आयुष्याचा. सिलेंडर माऊले हो कधी संपेल माहिती का आपल्याला? पाहुणी येतात, नवरा म्हणतो बायकोला चहा ठेव, चहा ठेवते सुरू करते, गॅस संपला. जसा सिलेंडर कधी संपेल माहिती नाही ना, तसा हा सिलेंडर भरून आणलेला. हा कधी ऑफ होईल सांगता येणार नाही. त्याच्या अगोदर भजन करून घ्या. त्याच्या अगोदर तुमच्या मुखात राम बसला पाहिजे. त्याच्या अगोदर सद्विचार जागे झाले पाहिजेत. आता जागा रे भाई नो जागा, चोर निजल्या नाडूनी भागा रे. आता जागा रे भाई नो जागा. रात्रंदिवस भूकेतो तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. उठा की जे मायबाप कशी लागली से झो. कशासाठी एवढी तगमग आणि तळमळ चालली आहे संतांची महाराज? काय एवढा अट्टहास केलाय त्यांनी? हे संसारात नाहीये, ते तुम्हाला भक्तीत परमार्थात या मंडपात मिळणार आहे म्हणून अट्टहास आहे. म्हणून आपण जे इथं जमतो ना महाराज, लक्षात घ्या, ह्याच्यातून आम्हाला विवेक जागा झाला पाहिजे आणि जगणं अंतर्मुख झालं पाहिजे. त्याच्यासाठी कीर्तन आहे. हे शिकवण्याकरता, प्रशिक्षण देण्याकरता कुणीतरी लागतं, त्याचं नाव संत आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात संत संग दे, 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 संत संग
संत संग दे संत संग दे अनिक प्रवाही घालू नको. संसारात राहून भक्ती करता येते हे शिकवण्याकरता संत लागतात. संतांशिवाय हे निरोप येत नाहीत, पोचत नाहीत आपल्यापर्यंत. म्हणून संत पाहिजेत महाराज. ज्ञानेश्वरी संत आहे, गाथा संत आहे. लोक म्हणतात महाराज दिसणाऱ्या संतांवर आमचा विश्वास बसत नाही. ग्रंथ संत आहेत ना, त्याच्यात पहा, त्याच्यातून आम्हाला आमच्या जगण्याचे विचार मिळतात. चुकीच्या लोकांच्या सानिध्यात जाऊ नका. जीवनाचं उत्थान करायचं असेल तर संत पाहिजे. पतन करायचं असेल तर चुकीची लोक जीवनात येतात आणि आयुष्याची माती करून टाकतात. कावळ्याची आणि राजहंसाची मैत्री झाली, व्हायलाच नाही पाहिजे पण झाली. दोघं एका झाडावर जाऊन बसले. दोघांचं खाणं वेगळं आहे. एक पिंडावर जगतो आणि एक मोत्यावर जगतो. दोघांचा आहार वेगळा आहे, विहार वेगळा आहे, तरी सुद्धा मैत्री झाली. दोघं एका झाडावर जाऊन बसले. योगायोगाने त्या राज्याचा राजा प्रवास करत होता शिकारीच्या निमित्ताने जंगलात. नेमका त्या झाडाच्या खाली आला आणि ऊन पडलेलं होतं म्हणून आरामाकरता तिथं थांबला. अंग टाकलं तशी त्याला झोप लागली. आणि तेवढ्यात सूर्यनारायण, दुपारचे 12 वाजले होते. सूर्याची किरणं बरोबर त्या दोन्ही फांदीच्या मधून राजाच्या डोळ्यावर पडायला लागले. राजाची झोप मोडायला लागली. तो जो राजहंस वर बसलेला होता त्याला वाटलं आपल्या राज्याचा राजा आहे, त्याची झोप मोडते. म्हणून त्या राजहंसाने आपले दोन्ही पंख विस्तारले. हा ते कावळ्याचं त्यांचं नाही जमत जरा जास्त. राजहंसाने आपले दोन्ही पंख विस्तारले आणि राजाला गाढ झोप लागली. पंख विस्तारल्यामुळे सूर्याची जी किरणं जात होती फांदीतून ती जायची बंद झाली आणि राजाला झोप लागली. आणि राजाला झोप लागली तेवढ्यात कावळ्याने राजाच्या कपाळाला गंध लावला. नाही कळलं? आणि राजाची झोप मोडली. डोळे उघडले, कुणी माझ्या कपाळावर घाण टाकली बघायला गेला. तेवढ्यात कावळा उडून गेला. कावळा उडून गेला. राजाने डोळे उघडले आणि पाहिले, वर कोण दिसला? राजहंस. घाण कोणी टाकली होती? कावळ्याने. सावली कोणी दिली होती? पण तरी सुद्धा धनुष्य काढला, तीर जोडला, सपकन बाण सोडला आणि राजहंसाचे दोन्ही पंख छाटले. सावली राजहंसाने दिली, घाण कावळ्याने टाकली, पण तरी सुद्धा पंख राजहंसाचे का छाटले? कारण तो चुकीच्या सानिध्यात होता. विठाला 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 कर्णासारखा सात्विक राजा पण दुर्योधनाच्या संगतीत आला, नासला. कैकई सारखी सात्विक राणी पण मंथरेच्या सहवासात गेली, परिणामी तिची बुद्धी खराब झाली. आणि एकीकडे वाल्ह्या कुळी नारदांच्या संगतीत गेला. नारदांनी उपकार केले, डोक्यावर हात फिरवला आणि सांगितलं, राम मुखात घ्या. मरा मरा म्हणत होता. नंतर राम मुखात आला. नंतर वारुळ त्याच्या शरीराभोवती साचलं. नारदजी जेव्हा पुन्हा त्याला पाहण्याकरता आले तेव्हा वारुळ बाजूला केलं आणि त्याच्यातून एक ऋषी बाहेर निघाला. आतमध्ये जो बसला होता तो एक डाकू होता आणि आता जो बाहेर आला तो एक ऋषी संत बाहेर आला. संतांची कृपा केवढी महाराज. आणि म्हणून संत संग आम्हाला याच्याकरता पाहिजे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बने. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बने. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 संतन के संग लागरे तरी अच्छी बनेगी. आणि म्हणून चांगल्या लोकांच्या सानिध्यात आपण याच्यासाठी आहोत. नको दुर्जनाचा संग क्षणोक्षणा चित्तभंग. पुणे जिल्ह्यामध्ये कडूस नावाचं एक गाव आहे, जुन्नर तालुक्यात आहे. तिथले ग्रस्त त्यांच्या गोठ्यातली म्हैस हरवली म्हणून शोधण्याकरता भंडारा डोंगरावर गेले. तुकाराम महाराज बसले होते एका दगडावर झाडाखाली. डोळे बंद होते, महाराजांचं भजन चाललं होतं. तर तुकोबाऱ्यांचं भजन म्हणजे काय सांगा.
येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगायत वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. एवढं गोड भजन तुकोबारांचं चाललं होतं आणि तेवढ्यात हे ग्रहस्थ तिथे गेले. महाराज भजन थांबवा. थांबले तुकोबाराय. का रे बाबा का भजन थांबवलं? काही नाही म्हणले महाराज 3 दिवस झालेत पोटात अन्नाचा कण नाही ओठात पाण्याचा घोट नाही आमची म्हैस हरवली तेवढी म्हैस कुठे गेली जरा सांगा. तुकाराम महाराजांनी डोक्यावर हात मारला. 8 पिढ्याची श्रीमंतीन सावकार की सोडून इथं आलोय भांडाऱ्यावर. सगळ्याला आग लावून टाकली तिकडं जाळून पुळून भाजून आलोय आणि इथं येऊन हा माणूस काय विचारतो आमची म्हैस कुठे गेली तेवढं सांगा. बाबा आता या क्षणी तुम्हाला देव विचारला पाहिजे. देव देव पहावया करी ओ सायास देव पहावया करी ओ सायास न धरी हे आस नाशिवंत नाशिवंत आस न धरी हे देव पहावया करी व सायास. म्हणले तुमचा देव बिव नको मला म्हैस कुठे तेवढं सांगा. महाराज म्हणले म्हैसच पाहिजे. हो म्हैस पाहिजे. बॅडलक असतो कधी कधी. जा म्हणले तुमच्या गोठ्यात म्हैस आहे. ते ग्रहस्थ डोंगरावरून खाली उतरले घरी आले गोठ्यात म्हैस दिसली इतका आनंद झाला. बायकोला विचारलं अगं इकडे म्हैस कुठून आली? पोरांना विचारलं अरे बाळांनो म्हैस कुठून आली? बायको गोठ्यात पाहते पोरं गोठ्यात पाहतात म्हैसच नाही. बाबा अहो काय गोठ्यात म्हैसच नाहीये. गोठ्यात म्हैस नाही म्हणले नाही म्हणजे यांना कोणालाच म्हैस दिसत नाही आणि मला एकट्यालाच म्हैस दिसते कसं काय. आणि मग करण बसला. पुन्हा भंडारा गाठला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. महाराज क्षमा करा आता म्हैस नको आता देव दाखवा. तुकाराम महाराजांचा हात होता तो असा डोक्यावरून फिरवला. परिसाचा स्पर्श व्हावा आणि लोखंडाचं सोनं व्हावं असा स्पर्श तुकोबारांच्या हाताचा झाला आणि 14 टाळकऱ्यांपैकी ते ग्रस्त तुकाराम महाराजांचे टाळकरी झाले. गंगाराम बुवा मवाळ त्यांचं नाव आहे. हा संत सहवास आहे. हा सत्संग आहे. एकोणीसशे 42 ला संत तुकाराम चित्रपट रिलीज झाला होता. दगूभाऊ ब्लॅक अँड व्हाईटला जुन्या लोकांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्यांनी तुकाराम महाराजांची भूमिका साकारली ते विष्णुपंत पागनीस नावाचे अभिनेते पुण्याचे होते. ते इतके गोड तुकोबारा त्यांनी साकारले. पैसा इतका आला डायरेक्टरने सरळ ती पैशाची थैली उचलली विष्णुपंतांकडे गेले. म्हणले सर हा पैसा माझा नाही हा पैसा तुमचा आहे. का? मी पिक्चर तयार केला लिहिला पण जी भूमिका तुम्ही साकारली ना ती अप्रतिम आहे. आता आपण संभाजीराजांचा पिक्चर पाहिला. त्या हिरोचं काय नाव आहे? प्रवीण महाराज माहिती का? काय भूमिका साकारली महाराज शंभूराजांची. मन के जीते जीत है मन के हारे हार. हा विकी कौशल. हार गया जो बिन लढे उन पर है धिक्कार. एवढे गोड शंभूराजे साकारलेत ना महाराज. पुन्हा इतकं सुंदर चित्र आपल्याला बघायलाच मिळायचं. हाथी घोड़े तोप तलवार फौज तो तेरी सारी है पर जंजीरों में लटका हुआ मेरा राजा अब भी सब पे भारी है अब भी सब पे भारी है. छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. काय गोड साखर
साकारली महाराज त्यांनी भूमिका, तसे त्या विष्णुपंतांनी तुकाराम महाराज साकारले होते. त्या डायरेक्टरने सगळे पैसे त्यांना द्यायचं ठरवलं. म्हणले हे पैसे माझे नाहीत, हे पैसे तुमचे. त्या विष्णुपंत पागणीसांनी त्या डायरेक्टरला सांगितलं, म्हणले सर, जी भूमिका तुम्ही मला साकारण्याकरता दिली त्याच्या अगोदर मी विष्णुपंत पागणीस होतो, हिरो होतो, मी अभिनेता होतो. पण जेव्हा तुकाराम महाराज मी साकारले, जेव्हा भूमिका केली, पिक्चर पूर्ण झाला आणि म्हणून तुम्ही ते पैसे मला द्यायला आलात. पण सांगू मी तुम्हाला, आता जो मी तुमच्या समोर उभा आहे ना, हा कुणी विष्णुपंत पागणीस उभा नाहीये, तर तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा अभ्यास करून मी तुकाराम महाराजांची भूमिका साकारली. तुकाराम महाराजांच्या चरित्राचा संग मला झाला आणि त्याचा परिणाम आता मी स्वतः खुद्द जगद्गुरु तुकाराम महाराज झालोय. हा सत्संगाचा प्रभाव आहे. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, टाकण्यासाठी चला, आजच्या महाप्रसादाचे अन्नदाते वाळू विश्वनाथ कोकाटे, गोरख विश्वनाथ कोकाटे, सुभाष मनोहर कोकाटे, विशाल वसंत कोकाटे, रावसाहेब लक्ष्मण कोकाटे, बाळासाहेब कोकाटे, संतोष रंगनाथ कोकाटे, रामनाथ गंगाधर पागल. चला, दुपारचे अन्नदाते कोणी असेल तर बाबांच्या घरात रस्ते कोणी या. ज्ञानेश्वर मागल, चला ज्ञानेश्वर मागल. हरि 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 जय जय, हरि जय जय, हरि जय जय, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. दक्षिण घडता संताची संगती, हो हर दक्षिण घडता संताची संगती, हो हर दक्षिण घडता संगती, हो अर्थाक्षण घडता घडता संतांचे संगती, तेने होय शांती महत्पापा, तेने होय शांती महत्पापा, तेने होय शांती महत्पापा, तेने होय शांती महत्पापा, हो संत संगते जी संत संगते, हो संत संगते जी संत संगते. अनिक प्रवाही घालू नको, अनिक प्रवाही घालू नको,
अनिक प्रवाही घालू नको अनिक प्रवाही घालू नको घालू नको अनिक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रभाती घालू नको हानिका अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको अनिक प्रवाही घालू नको अनिक प्रवाही घालू नको संत संगा देई संत संगा दे संत संगा देई संत संगा दे संत संगा अर्धक्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत पापा. सत्संगाची अपेक्षा नाथ महाराज तिने महाराज म्हणाले एक क्षण नाही अर्धा क्षण जरी संतांच्या सहवासात आला तरी सुद्धा कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. निमिषार्ध होता सत्संग तेने संगे होय भवभंग या लागी सत्संगाचे भाग्य साधक सभाग्य जाणती नाथराय भागवतात म्हणतात. तुलसीदासजी म्हणतात एक घडी आधी घडी आधीचे पुन्हा आध तुलसी संगत साधू की तो कटे कोट अपराध. कोट्यावधी अपराधातून मुक्त व्हायचं असेल तरी सुद्धा तुम्ही संतांकडेच या. संत तुमच्या जीवनाचं उत्थान करतील. पाप उपपाप महापाप सगळ्या पापाला तिलांजली द्यायची असेल तेने होय शांती महत पापा. संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको. यथामथी अभंगाचा विचार मी आपल्या पुढ्यात मांडलाय. चाललेला आपला हा खडांगळी या गावचा उत्सव आहे. अत्यंत सुंदर नयनरम्य आणि मोठ्या विराट पद्धतीने या उत्सवाचा आनंद आपण सर्वजण घेत आहात. या निमित्ताने आमचे शुभम महाराज नवनाथ महाराज सचिन महाराज सर्व गावकरी मंडळी भजनी मंडळ आमचे दत्तात्रय भाऊ रवी भाऊ ज्यांच्याकडे आम्ही भोजन व्यवस्था ज्यांच्याकडे झाली ते आमचे किरण महाराज अतिशय सुंदर हा सगळा परिवार मला या ठिकाणी मिळाला. या सगळ्यांना खूप धन्यवाद देतो. उपस्थित सर्व महाराज मंडळी माता माऊल्या पुरुष मंडळी आज आमचे
कीर्तनगीचे दगू भाऊ या ठिकाणी आहेत, पंडित भाऊ आहेत, संतोष भाऊ, ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही खूप धन्यवाद देतो. आणि आपल्याला सगळ्यांना पुन्हा जाता जाता एकच सांगतो की मिळालेला जो आयुष्यातला क्षण आहे तो फार कमी आहे आणि म्हणून या काळात आपण भगवत चिंतनाला वेळ दिला पाहिजे. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर रामकृष्ण हरी, दुपारी जेवताना रामकृष्ण हरी, रात्री झोपताना रामकृष्ण हरी म्हणा आणि मग झोपा. रोज जो दिवस उगवतो ईश्वराने तो दिवस आपल्यासाठी गिफ्ट दिलेला आहे, म्हणून तो दिवस आनंदाने खर्च करण्याकरता भगवंताचं नाम मुखात येऊ द्या. बाकी संसार म्हटलं की समस्या आहेच आहे, संसार म्हटलं की दुःख आहेच आहे. सुखी व्हायचं असेल तर संत आणि भगवंताचं चिंतन करा. हाच निरोप या ठिकाणी मी देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली, माऊली, ज्ञानेश्वर माऊली.